मित्रांनो, नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. मागच्या काही दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे शाहू महाराजांनी रिझर्वेशन दिलं. ती पोस्ट अशी आहे की मराठ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही तर मराठ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं. अशा पद्धतीचा एक योगेश पवार नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. साधी गोष्ट आहे, व्हिडिओ व्हायरल होणारच. त्यामध्ये तशा पद्धतीचा खोटा आणि खोडसाळ प्रचार केला जात आहे. त्याबद्दल मी पण सहमत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं आणि पंजाबराव देशमुखांमध्ये जो संवाद झाला होता, तो संवादाचा जो विपर्यास करण्यात आलेला आहे, तर तो अतिशय निंदनीय आणि चुकीचा आहे. की त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर मराठ्यांना आरक्षण देत होते. तर त्यावेळेसच्या मराठ्यांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला आरक्षणाची गरज नाही आणि आता कशाला आरक्षण मागतायत. अशा पद्धतीचा खोटा अपप्रचार काही IQ विचारवंतांकडून होत आहे. आता हे IQ विचारवंत मी का म्हणतो, त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा लोकांना याचं ऐकायचं त्याला सांगायचं, त्याचं ऐकायचं त्याला सांगायचं, त्याचं ऐकायचं तिसऱ्याला सांगायचं. स्वतः चिंतन करून खरंच अशी गोष्ट घडलेली आहे का, किंवा त्याचा काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे का, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहे का, किंवा बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये असं काही कुठं आलं आहे का, किंवा पंजाबराव देशमुखांच्या साहित्यामध्ये तसं कुठं काय आलं आहे का, याची तर्कबुद्धी किंवा त्याच्याबद्दल विचार करण्याची किंवा ते शोधून समाज माध्यमांपुढं सत्य मांडण्याची जी मेंटॅलिटी आहे ती आपल्या तरुणामध्ये राहिलेली नाही. आणि त्यातल्या त्यात ब्राह्मणवाद्यांना विरोध करण्याच्या नादामध्ये बौद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये इतकी मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ करण्यात आली, ब्राह्मणेतरांना बुद्धासोबत जोडून, की जे कधी बुद्धाचे झालेच नाहीत. मग ते कोणीही असत, तर त्यांना बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धासोबत जोडून हे जे विकृत साहित्य तयार करण्यात आलेलं आहे, हे विकृत साहित्य जातीला जोडण्यामध्ये जरी यशस्वी झालं असलं तरी ते जाती व्यवस्था तोडण्यासाठी यशस्वी होईल असं मला तरी वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे, ही चळवळ जाती व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघालेली चळवळ आहे. ती जाती व्यवस्था कायम ठेवून तिचं लांगोलचालन करून तिचा उद्धार करत बसण्यासाठी बसलेली चळवळ नाही. कारण तिला माणसाच्या कल्याणाची जास्त चिंता आहे जातीपेक्षा. त्यामुळे पंजाबराव देशमुखांना किंवा तत्कालीन मराठा समाजातील नेत्यांना बाबासाहेब आंबेडकर असं बोलले की बाबा तुम्ही पण आरक्षण घ्या. त्यावेळेस त्या मराठा समाजातील लोकांनी त्याला विरोध केला. हा जो काही खोटा प्रचार चाललेला आहे, हा खोटाच प्रचार आहे. याचं कुठलंही आर्किओलॉजिकली म्हणजे बाबासाहेबांच्या कालीन एव्हिडन्स उपलब्ध नाही आहेत. ह्या योगेश भाऊ पवार यांच्या मताशी मी सहमत आहे. पण योगेश भाऊ जो दुसरा मुद्दा त्या ठिकाणी मांडतात की शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं. मुळात महत्त्वाचा विषय असा आहे की शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिपच्या रूपाने आर्थिक मदत केलेली आहे, रिझर्वेशन दिलं नाही. मुळात आरक्षणाचा जो अर्थ आहे, हा अर्थच आपल्या लोकांना अजून कळालेला नाही. तर त्याची जी डेफिनेशन आहे, त्याची डेफिनेशन बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340, 341 आणि 342 मध्ये स्पष्ट करून ठेवलेली आहे. मी 340 या विषयावर पुन्हा येणार आहे. पण शाहू महाराजांनी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षण दिलं का, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे की तर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराज आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचं कारण असं होतं की पहिली गोष्ट की बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये राहायला नव्हते, शिकायला नव्हते, नोकरी करायलाही नव्हते, किंवा
सुभेदार रामजीसुद्धा शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षण घ्यायलाही नव्हते आणि कशालाच नव्हते किंवा नोकरीलासुद्धा नव्हते. त्यामुळं शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिले असं म्हणणं ही सुद्धा तुम्ही पसरवलेली अफवाच आहे. त्याला आर्किओलॉजिकल एव्हिडन्स किंवा कुठलाही एव्हिडन्स नाही. हा बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी शिक्षणासाठी आणि वृत्तपत्र चालवण्यासाठी मदत केली हे सत्य आहे आणि ते आम्ही नाकारत नाही. त्याबद्दल आम्ही शाहू महाराजांचा आदरच करतो. खरं तर लोकशाहीमध्ये कुठल्याही राजाचा आदर आणि सन्मान करणं ही चुकीची बाब नाही, पण त्यांना एवढंही डोक्यावर घेऊन नाचण्याची आवश्यकता नाही की ज्यांच्यामुळे आपल्या लोकशाहीने दिलेल्या हक्क आणि अधिकाराचा बळी जाईल. त्यामुळं शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना जर रिझर्वेशन देण्याचा जो प्रश्न येतो तर तो कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजसुद्धा रिझर्वेशन लागू करू शकले नाही. तर रिझर्वेशन कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी लागू केलं असतं तर जी कांबळेची कहाणी सांगितली जाते का अस्पृश्य कांबळेला शाहू महाराज चहा प्यायला त्याच्या टपरीवर जात होते, तर त्या कांबळेंना शाहू महाराजांनी रिझर्वेशन देऊन त्यांच्या संस्थानामध्ये प्रधान किंवा सचिव किंवा अजून चांगल्या पदावर नेऊन बसवू शकले असते. पण तसं नाही आहे. रिझर्वेशन आरक्षण हा जो काही मुद्दा आहे हा शाहू महाराजांच्या अखत्यारीतला मुळातच नव्हता. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण देण्यासाठी शाहू महाराज त्या काळामध्ये असणाऱ्या मुंबई प्रांताचे राजे नव्हते. कारण बाबासाहेब आंबेडकर एकतर मुंबईमध्ये राहत होते, त्याच्या अगोदर साताऱ्यामध्ये ते राहिले होते आणि त्याच्यानंतर महूमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळं ह्या कुठल्याही प्रोसेसमध्ये शाहू महाराज नव्हते. शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांची जी भेट आहे ही मुंबईमध्ये झाली. ते एक राजा म्हणून एका ज्ञानवान व्यक्तीचा आदर करतात म्हणून शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि त्यानंतर शाहू महाराजांना बाबासाहेब आंबेडकर जे काम करत आहेत, जी चळवळ चालवत आहेत त्याच्यामध्ये आपणही काहीतरी योगदान द्यावं असं शाहू महाराजांना मानवतेच्या दृष्टिकोनातून वाटलं आणि म्हणून शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती असेल किंवा त्यांचं वृत्तपत्र चालवण्यासाठी जी असेल ती मदत केलेली आहे, आरक्षण दिलेलं नाही. जर शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं असतं तर म्हणजे समजा तुमच्या म्हणण्यानुसार आपण पकडू की बाबा शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं असतं तर बाबासाहेब आंबेडकरांना सायमन कमिशनच्या पुढे आमच्या लोकांना प्रतिनिधित्व द्या म्हणून 5 ते 10 वर्ष संघर्ष करावा लागला नसता. इव्हन सायमन कमिशन समोरच नाही तर गांधींसोबत सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला नसता जर शाहू महाराजांनी रिझर्वेशन बाबासाहेब आंबेडकरांना दिलं असतं. तर जे बाबासाहेब आंबेडकरांना रिझर्वेशन दिले तेच इतर सगळ्या लोकांना लागू होऊ शकलं असतं का? शाहू महाराजांनी फक्त बाबासाहेब आंबेडकर एकट्या व्यक्तीपुरतं रिझर्वेशन दिलं असंही जरी काही असेल तर तसं सुद्धा काही झालेलं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांना एकट्यासाठी जर शाहू महाराजांनी काही दिलं असतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं कुठं लिखित किंवा कुठंतरी काहीतरी करून ठेवलेलं असतं. पण तसा कुठलाही भाग नाही. शाहू महाराज असतील किंवा सयाजीराव गायकवाड असतील यांचा आदर आणि सन्मान झाला पाहिजे, पण त्यांनी आरक्षण दिलं ह्या ज्या काही खोट्या अफवा पसरवल्या जातात ह्या सुद्धा तुमच्या खोट्या अफवा आहेत. जशा पंजाबराव देशमुखांबद्दल, तत्कालीन मराठा नेत्यांबद्दल हे जे काही स्वतःला मूळ निवासी वगैरे म्हणून घेणारी ही जी वानरसेना आहे, ही वानरसेना जशा पद्धतीचा खोटा अपप्रचार करते तसाच खोटा अपप्रचार शाहू महाराजांनी आरक्षण दिलं म्हणून तुम्हीही करताय. तुम्हीही त्यांचेच आहात असं त्याच्यातून सिद्ध होतं. त्यामुळं शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलेलं नाही. स्कॉलरशिपसाठी त्यांनी मदत केली किंवा वर्तमानपत्र चालवण्यासाठी मदत केली हे आपण नाकारू शकत नाही. त्यामुळं आरक्षण हा जो काही मुद्दा आहे हा भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केलेली आहे त्याची. कारण ब्रिटिशांना इथून बाहेर काढून देत असताना इथल्या समाजव्यवस्थेने निग्लेक्ट केलेली जी लोकं आहेत, मग ती SC असतील, SC असतील, ST असतील, OBC असतील, ह्या लोकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा मूळ संघर्ष होता.
त्यामुळे रिझर्वेशन आणि शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं म्हणणं हा सुद्धा खोटा प्रचार आहे. तो खोटा प्रचार तुम्ही करू नका. ते खोटा प्रचार करतायत म्हणून तुम्हीही खोटा प्रचार करता. त्याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं नाही, हा जो काही तुमचा आरोप आहे तर तो एकदम चुकीचा आहे. आज ज्या ग्राउंडवर तुम्ही रिझर्वेशनची मागणी करत आहात आज, तर त्याचं जे ग्राउंड आहे त्याचं ग्राउंड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, हे विसरून चालणार नाही. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जर भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 340 नेहरूचा, गांधीचा आणि पटेलांचा विरोध पत्कारून लिहिलं नसतं तर आज तुम्ही रिझर्वेशन, तुम्ही जे आज आरक्षणाची मागणी करताय, स्वतःला मागासवर्गीय घोषित करण्यासाठी आपण जी आता मराठा समाज जो काही धडपड करतोय, ही धडपड करण्याचं जे ग्राउंड आहे, त्याचा जो बेस आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 340 नुसार तयार करून ठेवलेला आहे. त्यामुळे नंतर ओबीसींना जे आरक्षण मिळालं ते जरी बाबासाहेब हयात असताना मिळालं नसलं तरी त्याचा फादर ऑफ रिझर्वेशन, ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनचा जो बाप आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्याचं कारण असं आहे की 340 जे कलम आहे ना भारताच्या राज्यघटनेतलं, ज्याच्यामुळं आज रिझर्वेशनचं ग्राउंड तयार झालेलं आहे सगळं. कारण आई वडील असतील तरच अपत्य तयार होतात, ही सुद्धा बाब लक्षात घ्या. काही ठिकाणी नसताना सुद्धा होत असतील, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण आई वडील असताना जी अपत्य तयार होतात, अपत्य म्हणजे रिझर्वेशन. आता हे ओबीसीचा आयोग गठीत झाला, त्यांना पुढं रिझर्वेशन मिळालं, त्याचा बेस काय आहे तर त्याचा बेस आर्टिकल 340 आहे. ज्या 340 आर्टिकलसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. याचे सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत, तुम्ही तपासू शकता. पण बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मराठा आरक्षणाचा काहीच संबंध नाही किंवा त्यांनी ते दिलंच नाही असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही अगोदर 340 हे कलम बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये का लिहिले हे तुम्ही स्वतःच सांगताय. पंजाबराव देशमुखांना बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते तुम्ही स्वतः सांगताय. आणि दुसरीकडं तुम्ही हे सुद्धा म्हणताय की शाहू महाराजांनी बाबासाहेबांना आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मग हे जे 340 कलम आहे हे कोण लिहिलं? पंजाबराव देशमुखांनी लिहिलं का? शाहू महाराज होते का त्यावेळेस? किंवा अजून कुठला मराठा समाजातील नेता होता ज्याने हे 340 कलम, सरदार वल्लभभाई पटेलांचा विरोध, पंडित जवाहरलाल नेहरूंचा विरोध, मोहनदास गांधींचा विरोध असताना 340 कलम लिहून बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठासोबत देशातील सगळ्याच शैक्षणिक, सामाजिक मागास असणाऱ्या समाजाच्या आरक्षणाची मुहूर्त मिळवली. त्या व्यक्तीला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला रिझर्वेशन दिलं नाही म्हणता. मग तुम्ही नेमकं कुठल्या ग्राउंडवर आज आरक्षण मागतात ते सिद्ध करा. तुमच्या आरक्षणाचं आज ग्राउंड काय? तुम्हाला माहिती असेल मराठा आरक्षणाबद्दल ज्या सुनावण्या चालल्या होत्या, सुप्रीम कोर्टापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण लिहिले होते या ग्रंथापासून ते संविधान सभेतल्या बऱ्याचशा डिबेट्सचे पुरावे म्हणून मराठ्यांना मागासवर्गीय सिद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही, किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मराठ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं, अशा पद्धतीचा जो अपप्रचार आपल्याकडून होतोय हा होऊ नये. त्याचं कारण असं की पुरावा आहे तो. मी तुम्हाला पुरावा देतो. तुम्ही आर्टिकल 340 भारतीय राज्यघटनेतलं काढून वाचा. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यक्षेत्रातील 340 काय आहे मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. भारताच्या राज्यक्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या
स्थितीचे व त्यांच्या ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी व त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्या यासंबंधी आणि त्या प्रयोजनाकरता संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणती अनुदाने द्यावीत व कोणत्या शर्तींना अधीन राहून अशी अनुदाने द्यावीत यासंबंधी शिफारशी करणे याकरता राष्ट्रपतीला त्यास योग्य वाटतील अशा व्यक्तीचा मिळून बनलेला आयोग अध्यादेशाद्वारे नियुक्त करता येईल आणि असा आयोग नियुक्त करणाऱ्या अध्यादेशाचे आदेशाद्वारे आयोगाने अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. तरी जर तुमचं मत असेल की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही तर खरंच मला तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन ह्या सिस्टीमलाच जन्माला घातलं, फादर ऑफ रिझर्वेशन इन इंडिया म्हणून बराक ओबामांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केलेला आहे. भारताच्या राज्यघटनेचं जी रिझर्वेशन पॉलिसी आहे ही रिझर्वेशन पॉलिसी 1950च्या नंतर माझ्या मते 57ला अमेरिकन कॉन्स्टिट्यूशननी स्वीकारलेली आहे. म्हणून बराक ओबामा कृष्णवर्णीय असताना सुद्धा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकला. याचं कारणसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिझर्वेशन पॉलिसी आहे. आणि ही रिझर्वेशन पॉलिसी हिचे मेकर, हिचं सगळं जे श्रेय आहे हे बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज तुम्ही जे मागासवर्गीय म्हणून आरक्षण मागताय किंवा कुणबी म्हणून जे आरक्षण मागताय हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्याच ग्राउंडवर मागताय. तुमच्यातल्या विद्वान लोकांना तुम्ही विचारून घ्या, तुम्हाला त्याच्याबद्दल ज्ञान नसेल. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मराठा आरक्षणाचा किंवा मराठ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण आज मराठ्यांना ज्या ग्राउंडवर रिझर्वेशनची मागणी होती त्याचं ग्राउंडच 340 कलम आहे. ओबीसींना रिझर्वेशन जरी बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर मिळालं असलं तरी त्याचं ग्राउंड बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर तयार केलेलं आहे. तशी घटनेमध्ये प्रोव्हिजन बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे. म्हणून ओबीसींना रिझर्वेशन मिळालं आणि तुम्हालाही मिळेल. आमच्यामध्ये जे खोटे बोलतात त्यांचाही मी समर्थक नाही, तुमच्यामध्ये खोटे बोलणारे जे आहेत त्यांचा सुद्धा मी विरोध करतो. मग तुम्ही मला जातीवादी म्हणलात तरीही चालेल आणि आमच्यातल्यांनी मला RSSचं म्हटलं तरीही चालेल. कारण बाबासाहेब आंबेडकर जे सांगतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. RSS कोण आणि तुम्ही कोण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. कोणीही खोटा अपप्रचार करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करू नये हा माझा त्यामागचा उद्देश आहे. तुमचा विषय खोडणं हे माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही. माझ्यासाठी महत्त्वाचा विषय हा आहे की या देशातला प्रत्येक आरक्षणभोगी जो आरक्षणाची मागणी करतो तो प्रत्येक वर्ग, प्रत्येक जात, धर्म, वंश आणि लिंग या सगळ्यांची सुरुवात, या सगळ्यांचा बाप आर्टिकल 340, 341 आणि 342 आहे. आणि हे आर्टिकल 341, 340 आणि 42 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुमचं आरक्षण जे आज जरी मिळालं किंवा उद्या जरी मिळालं, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तकलादू नेता समजू नका. त्यांना जी दूरदृष्टी होती, तुम्ही आज रिझर्वेशन मागायला उठून जागे होणार हे बाबासाहेब आंबेडकरांना 1947लाच कळालं होतं. म्हणून भारताची राज्यघटना लिहित असताना 1950लाच त्यांनी 340वा कलम टाकलं. जर त्यांना ही दूरदृष्टी नसती तर त्यांनी 340वा कलम टाकलं नसतं. 41-42मध्ये SC ST आणि अन्य लोकांना रिझर्वेशन देऊन ते मोकळं झाले असते. पण ओबीसींना सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे. SC आणि ST शिवाय इथं अजूनही बराचसा समाज जो आहे तो मुख्य प्रवाहापासून बाजूला आहे. आणि तो मुख्य प्रवाहापासून बाजूला असल्यामुळे आज नाही तरी उद्या तो आम्हाला सुद्धा SC ST प्रमाणे रिझर्वेशन द्या अशी मागणी करेल. याची जाणीव आणि नेणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. म्हणून त्यांनी
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 लिहून मराठ्यांनाच नाही तर या देशातल्या सगळ्याच बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांना रिझर्वेशन दिलेलं आहे, हे विसरता कामा नये. एवढंच मी या ठिकाणाहून सांगतो. तुम्हीही चुकीचं सांगू नका. आमचेही सांगत असतील तर त्याचं आम्ही समर्थन करत नाही. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.